आज महाविकास आघाडीचे काही नेते राष्ट्रपतीला भेटणार अशी बातमी आपल्या माध्यमातून ऐकायला मिळाली। पूर्वी हेच लोक काही लोक असे म्हणायचे की ईव्हीएम मशीन हे हॅक होते आणि मोदी साहेब जे काही निवडणुका जिंकतात त्या मशीनच्या माध्यमातून हॅक केल्यामुळे जिंकतात असा आरोप काही वेळ केला गेला। परंतु सुप्रीम कोर्टाने जेव्हा त्यांच्यावर सांगितलं, त्यांच्या सर्व याचिका फेटाळल्या, त्यानंतर आता जे काही मतदान झालेलं आहे त्या मतदानाची टक्के वाढली तर त्याच्यावरही त्यांचा संशय आहे। जर ईव्हीएम मशीन हॅक होत असेल तर टक्केवारी वाढवायचा प्रश्न येतो कशाला, काय गरज पडते। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, ज्या ज्या ठिकाणी मतदान होतं त्या त्या मतदान केंद्रावर सर्वच पक्षाचे बूथ प्रमुख हे बसलेले असतात। त्यांच्याकडे त्या एक एक जो मतदार येतो त्याची अशी तो अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। नोंद करत असतात, हे आले ते आले ते आले। तो चार्ट जरी त्यांनी पाहिला असता तरी असे मूर्खासारखं स्टेटमेंट त्यांनी केलं नसतं। परंतु आता महाविकास आघाडीला आपला पराभव दिसत असताना मग यांनी मताची टक्केवारी वाढवून ह्या निवडणुका जिंकला असं म्हणायला एक संधी मिळावी म्हणून हा त्यांनी केलेला उपद्व्याप आहे। त्याच्यावर एक प्रश्न उपस्थित केला जातोय की मागच्या वेळेस 2 टप्पे झाल्यानंतर 10 दिवसानंतर आकडेवारी कशी आली आणि कालच्या 12-24 तासानंतर आकडेवारी कशी आली, एवढ्या काळामध्ये काय झालं होतं? ज्या ज्या ठिकाणी मतदान उशिरापर्यंत चाललं त्याची आकडेवारी उशिरा आलेली। परंतु हे सर्व करत असताना तुमचे असलेले बूथ प्रमुख असतील त्यांच्याकडून ते चार्ट घ्या ना, खरंच एवढं मतदान झालंय का, त्याच्याकडे तो मार्क असेलच ना। नाही, प्रश्न तसा नाही, मतदान कसं का लवकर आलं, मागच्या 10 दिवसानंतर कसं का आलं, चूक सुधारली। आता ते जर त्यावेळेस झाले असेल तर त्याने ती आपली चूक सुधारली असेल, त्यात काय विशेष काही नाही। 4 जून नंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील अन्यथा तरी पार होतील, संजय राऊत म्हणाले। संजय राऊत जेव्हा केव्हा बाकी तर करतात, नेमकं त्याच्या उलट होतं, त्याचा अर्थ समजून घ्या। उबाठा गटाचे कोण कोण जेलमध्ये जाणार आहे याची यादी कदाचित संजय राऊतकडे आली असावी। त्यांचं नाव न घेता त्यांनी शिंदे साहेबांचं नाव घेतलंय, परंतु यांच्या जेलचे दरवाजे मोदी साहेबांचे नव्हे तर जेलचे दरवाजे यांच्यासाठी उघडे झालेले आहेत आणि आता यांची जाण्याची वेळ आलेली आहे। नरेंद्र मोदी यांची गाडी पूर्णपणे रुळावरून ढासळली, संजय राऊत। नरेंद्र मोदींवर बोलायची लायकी ह्या संजय राऊतची नाही आहे, म्हणून त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही। बाप बदलण्याची महायुतीला गरज आहे, मला नाही, उद्धव ठाकरे साहेबांनी खरं तर हे सगळा प्रश्न जो आहे तो शरद पवारांना विचारला पाहिजे। मागे त्यांचा 2-4 दिवसापूर्वी व्हिडिओ आलेले आहेत, त्यांनी नम्रपणे जे काही शरद पवारांचे हात जोडून जे काही दर्शन घेतलेलं आहे, जर शिवसेना प्रमुख हयात असते तर त्यांनी कसं कार्टून काढलं असतं याचा विचार केला तर त्यांची लायकी काय हे आपल्याला लक्षात येईल। लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं, मात्र विधानसभेच्या वेळी सर्वांचं आय हेट यू होतं। तुमची युतीचे काही भविष्य असू शकेल का? आमच्या युतीबद्दल त्यांनी चिंता करू नये। आमच्या गुलाबराव पाटलांना सुद्धा माहिती आहे की आमची युती कायम राहणार आहे, परंतु काही एखाद्या मतदारसंघात जर कमी जास्त झालं तर त्याची जबाबदारी महायुतीच्या सर्व नेत्यांनी घेतलेली आहे। यापुढे कधीही महायुतीमध्ये दरार किंवा एखादी बंडखोरी होणार नाही याची काळजी पक्ष निश्चित घेईल। 5 वर्षामध्ये लव हेट माकड आहे आणि एक दाढीवाला माकड आहे आणि एक दुसरं माकड आहे आणि ही दोघंही माकडं भांग प्यालेली आहे आणि त्यातनं हे महाराष्ट्र चालवलंय असं उद्धवजी काल म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री। दाढीवाल्याचा चमत्कार त्यांनी पाहिलेला आहे आणि म्हणून एखाद्याने आपल्यावर केलेला आघात, त्याच्यापासून होणारा त्रास, या फ्रस्ट्रेशनमध्ये त्यांनी हे वाक्य वापरलेले आहेत। एक लक्षात ठेवा, जे दाढीवाले असतात ना ते योग्य वेळेला करेक्ट कार्यक्रम करतात हे आपण पाहिलेलं आहे। म्हणून आता जास्त दाढीवाल्याच्या नादी लागू नका, जे बिन दाढीवाले आहेत त्यांना सांभाळायचा प्रयत्न करा। डॉक्टर नाही, तुम्ही आता म्हणाले होते की लव हेट 5 वर्षात बऱ्याचदा लव हेट घडलंय, तर त्या अनुषंगानं गुलाबराव पाटील म्हणाले की काही होऊ शकतं। लव हेट झालं पाहिजे ना। जर थोडंसं आपल्या आपसामध्ये जर जसे नवरा बायकोचे भांडण आहे तसे जर तो भांडण झालं नाही तर घरामध्ये अत्यंत एकदम शांती पण चांगली नाही। म्हणून हे प्रकार घडले तर जिवंतपणा असतो। म्हणून गुलाबराव पाटलाने त्यांच्या स्टाईलमध्ये लव हेट म्हणलेलं आहे
आणि त्यात काय त्यांचं काय म्हणणं काय चुकीचं पण नाही. 3 दिवस प्रचाराला शिल्लक आहे संभाजीनगरसाठी, मात्र अद्यापही भाजपच्या एकाही मोठ्या नेत्यांची सभा दिसत नाही आणि पुढे प्लॅन पण दिसत नाही. संभाजीनगरमध्येच असं का? कारण मोदींनी इतर ठिकाणी सभा घेतल्या, बाकी ठिकाणी मुख्यमंत्री तिकडे गेले, मात्र संभाजीनगरमध्ये भाजपचा उपमुख्यमंत्री सभा घेतात ना, प्रदेशाध्यक्ष सभा घेत आहेत ना, इतर कुठलेही नेते सभा घेत आहेत. भाजपचे 2 वरिष्ठ नेते 10 तारखेला इकडे येत आहेत, राजस्थानचे मुख्यमंत्री येत आहेत, आणखीन एक ज्योतिराजे सिंधेसुद्धा येत आहेत, अनेक नेते येतात आणि प्रचाराचा हा जो दुराळा आहे तो मॅक्झिमम उत्तर प्रदेश या साईडला जास्त असल्यामुळं नेते या प्रचारात गुंतलेले आहेत. शक्य ते नेते इकडे येतील आणि त्यांच्या सभासुद्धा होणार काल शेजारी मोदींनी 3 सभा घेतल्या. काल दिवसभर मोदी होते, अमित शहा सुद्धा काल जालन्याला येऊन गेले. 50-100 किलोमीटरवर असताना नाही सगळं टायमिंग असतं, या टायमिंगनुसार सभा घेतल्या जातात. उद्यासुद्धा नरेंद्र मोदी नंदुरबारला आहेत, मुख्यमंत्रीसुद्धा नंदुरबारला आहेत. याचा अर्थ असा होत नाही, जो ज्या ठिकाणी सभेची आवश्यकता आहे त्या ठिकाणी सभा घेतल्या जातात. तुम्हाला टाळताय असं वगैरे काही नाही काही नाही, आमची सेट पक्की आहे. शरद पवारांच्या त्या भाकितानंतर वेगवेगळ्या बाजूने चर्चा सुरू झाली आहे. असं म्हणत आहेत की उद्या प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेना किंवा काँग्रेसमध्ये होऊ शकतात. पर्याय राहिलेला नाही आहे. शरद पवारांनी जे भाकीत केलेलं आहे ते भाकीत अत्यंत गांभीर्यपूर्वक केलेलं आहे. आता काही दिवसातच शरद पवारचा गट काँग्रेसमध्ये जाणार हे पक्क झालेलं आहे. त्याचबरोबर उबाठा गटामध्ये सुद्धा आता कोण शिल्लक आहे हा जर प्रश्न पाहिला तर त्यांच्याकडे शिल्लक असं वळून जरी पाहिलं तर संजय राऊत शिवाय कोणी दिसत नाही. एकीकडे राईटला संजय राऊत दिसतो, लेफ्टला तो आदित्य दिसतो, चौथा माणूस कुठे आहे? म्हणून यांना सुद्धा आता विलीन होणं हा एकमेव त्यांच्यासमोर पर्याय आहे. तुम्ही असं म्हणत असाल तरी अजित पवार असं म्हणतायत की काही झालं तरी शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे त्यांची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही असं ते म्हणतात. विलीन होणार नाही, त्यांचा पदार धरून चालेल, बाकी काय. बरं, अजित पवारांनी एक ते जातील आणि ते म्हणतात पदर घेऊन जातील. काय ते जातीलच, त्यांना आता पर्याय नाही. त्यांना आता भाजपचे दरवाजे बंद झालेले आहेत. त्यांना आता काँग्रेसशिवाय त्यांना पर्याय दुसरा दिसतही नाही आणि एकटं लढायची त्यांची ताकदही नाही. अजित पवारांनी खच्चर व्यक्त केली की चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत येऊन शरद पवारांचा पराभव करायचा वगैरे असं बोलण्याची गरज नव्हती, त्याचा फटका स्पष्ट बोलून दाखवलं. ही आता त्या ठिकाणी काय घडलं त्याची मला कल्पना नाही, म्हणून तो त्यांनी केलेलं वक्तव्य. बरं, ते खैरेंनी सांगितलंय की तुम्ही पैसे देऊन सभाला गर्दी केली होती, मुख्यमंत्र्यांच्या 500 रुपये वगैरे दिले आणि ते पुरावे सादर करणारे आहेत. याचाच अर्थ असा होतो की खैरेचा पराभव त्याला नजरेसमोर आलेला आहे. गर्दी कशी झाली, का झाली यावर चिंता करण्यापेक्षा किंवा याच्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा स्वतःच्या उमेदवारीचं काय किंवा आपल्या निवडणुकीचं काय यावर त्यांनी चिंतन केलं पाहिजे. पण पराभव समोर डोळ्यासमोर दिसतोय, म्हणून त्यांनी आता ही बेताल वक्तव्य करणं त्यांनीही सुरू केलं. ठीक आहे. आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे, अलिबाबा तर तुम्ही सगळे आमदार 40 चोराशी उपमा दिली आणि सगळे दिल्लीसमोर झुकतात. आदित्य ठाकरेने ना त्याला काही कळत नाही. ठीक आहे. बरं, प्रियांका चतुर्वेदी असं म्हणाले की एकनाथ शिंदे यांच्या मुलांच्या कपाळावर असं लिहिलं आहे की गद्दार म्हणून. प्रियंका चतुर्वेदी कोण आहे होई? राज्यसभा कशी मिळवली हे आता उघडपणे बोलणं योग्य नाही. एखाद्या महिलेबद्दल आम्ही अपशब्द वापरू शकत नाही. जर वापरला तर त्याचा परिणाम वेगळे होतात. महिलाबद्दल अपशब्द बोलले, परंतु राज्यसभा कशी मिळवली हा अख्ख्या देशाला माहिती, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. म्हणून आपलं जे आहे ना कर्तृत्व त्याच्यावर फोकस करा आणि त्याच पद्धतीने पायऱ्या चढा. आम्हाला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही. सर, एक महिला सांगू शकतील आम्हाला कशी मिळाली खरं तर प्रियांका चतुर्वेदी यांचा शिवसेनेशी काय संबंध आहे हे त्यांनी अगदी तपासून बघितलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण सूर्यावर थुंकताना आपल्याच तोंडावर थुंकी येते हे प्रियांका चतुर्वेदीने या स्वतःला फार चतुर समजतात, त्यांनी हे लक्षात घ्यावं आणि लवकरच 4 तारखेला कळेल की कुणाच्या कपाळावर काय लिहिलेलं. ते असं म्हणाले की खासदारकी मिळवण्यासाठी त्यांनी काय काय केलं ते आम्हाला म्हणजे अगदी तुम्हाला माहिती असेल, तुम्ही सांगू शकता. नाही, नक्कीच माहिती आहे की काय त्यांनी केलेलं आहे आणि कसं केलेलं आहे, परंतु या सगळ्याच गोष्टी काही उघडपणे बोलता येत नाहीयेत. कधीतरी वेळ येईल की त्यात स्वतः कॅमेरासमोर येऊन सांगतील की त्यांनी कशा पद्धतीने खासदारकी मिळवलेली आहे. एक प्रश्न आहे, संजय राऊत यांनी रोखोक बेधडक एक मुलाखत घेतली आहे
उद्धव ठाकरे तेच घेतात एकमेकांची मुलाखत घेतात. संजय राऊत उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतात, आपल्या पेपरमध्ये छापून आणतात आणि प्रदीर्घ मुलाखत, रोखठोक मुलाखत, हे तो ज्या सामनामध्ये नौकरदार आहे त्याला हे करणं भाग आहे. आणि जो आपल्याला ज्याच्याकडे आपण भाकरी खातो त्याची चाकरी करताना एवढी इमानदारी त्याला ठेवणं गरजेचं आहे. म्हणून या मुलाखतीमध्ये तसा काही अर्थ नसतो. तेच वाक्य असणार आहे, तीच मुलाखत असणार आहे, त्याच्यातच गद्दार हा शब्द असणार आहे, त्याच्यातच मिंदे हा शब्द असणार आहे, त्यात महाराष्ट्राचं वाटोळं हे शब्द असणार आहे, त्याच्यामध्ये मोदींनी केलेला जे कामकाज आहे चांगलं नाही पण वाईट कसं झालं हे सांगायचा प्रयत्न असणार आहे. म्हणून अशा या किरकोळ मुलाखतीकडे आता महाराष्ट्र गांभीर्याने पाहत नाही. अरे हे ठरलेलं पॅटर्न आहे, ठरलेलं पॅटर्न आहे, हे ठरलेलं पॅटर्न आहे.